मित्रांनो, सध्या पूर्ण विश्व नरेंद्र मोदीजीची भाषा बोलायला लागले। नरेंद्र मोदीजी जे निर्णय घेतात ते निर्णय घ्यायला लागले। मी असं का म्हणतोय, तर आता लंडनमध्ये घुसपेटियांच्या विरोधात आंदोलन छेडलं जाते। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, सध्या पूर्ण विश्व नरेंद्र मोदीजीची भाषा बोलायला लागले। नरेंद्र मोदीजी जे निर्णय घेतात ते निर्णय घ्यायला लागले। मी असं का म्हणतोय, तर आता लंडनमध्ये घुसपेटियांच्या विरोधात आंदोलन छेडलं जाते। त्यांना या देशातून लंडनमधून बाहेर काढण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक, तिथले ब्रिटिश, इंग्रज रस्त्यावर उतरले। आणि घुसपेट म्हणजे कोण, तर पाकिस्तानी मुसलमान, बांगलादेशी मुसलमान किंवा इतर देशामधून जे आलेले मुसलमान आहेत त्या मुसलमानांना, जे चोरीच्या मार्गाने त्या देशांमध्ये घुसून आपलं वर्चस्व प्रस्थापित करू इच्छित आहे। आता मित्रांनो, इथे नरेंद्र मोदीजींचा प्रश्न कुठे उपस्थित होते। आताच 15 ऑगस्टच्या दिवशी नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्याच्या प्राचीवरून एक भाषण दिलं होतं आणि त्या भाषणामधून त्यांनी ऐलान केलं होतं। त्यांनी पुऱ्या देशाला एक संदेश दिला होता। तो काय, तर घुसपेट्यांना, जे घुसखोर आहेत, जे परप्रांतीय आहेत, परदेशी आहेत, या परदेशी घुसखोरांना म्हणजे बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी वगैरे वगैरे या जे काय आहेत घुसखोर, जे चोरीच्या मार्गाने या देशात येऊन वास्तव्य करत आहेत आणि या देशातील जे संसाधन आहेत, जे या देशातील नागरिकांसाठी आहेत, अशा संसाधनांवरती ते काय करतात, डल्ला मारत आहेत आणि फुकटचं लाटत आहेत। आणि आम्हाला जे मिळालं पाहिजे, ह्या देशवासियांना जे मिळालं पाहिजे, त्याच्यातला तो वाटा काढून घेत आहेत। अशा घुसखोरांना इथून हकलवून लावणं, त्यांना या देशातून बेदखल करणं हे गरजेचं आहे। आणि असंच ते भाषण होतं। त्यांनी काय सांगितलं, एकाना चुन चुन के हम लोग इस घुसपेटियों को इस देश से बेदखल करेंगे, इस देश से बाहर निकालेंगे। आणि मित्रांनो, हीच आता गोष्ट इंग्लंडमध्ये सुद्धा, लंडनमध्ये सुद्धा दिसून येते। म्हणून लंडनमध्ये तुम्हाला काय दिसून आलं, ते रस्त्यावरती लाखोनी लोक उतरली त्यांच्या विरोधात। लक्षात आलं का, लाखोनी लोक उतरली। आणि याचं नेतृत्व कोण करत होतं, तर टॉमी रॉबिन्सन ह्या व्यक्तीने याचं नेतृत्व केलं। आणि ह्याबरोबर इलॉन मस्क जे आहेत उद्योगपती, त्यांनीही जाहीर केलं, त्यांनीही ट्विट केलं की अशा लोकांना हकलवून लावण्यासाठी मोहीम उघडणं गरजेचं आहे, आंदोलन करणं गरजेचं आहे, निर्णय घेणं गरजेचं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, काय, तर घुसखोर। आणि ह्याच घुसखोरांना वाचवण्यासाठी हे जे देशातील विरोधी पक्षनेते आहेत ते प्रयत्न करत आहेत। लक्षात आलं का, त्यांनासुद्धा नरेंद्र मोदीजींनी इशारा दिला आहे, चेतावणी दिली आहे की तुम्ही जर त्यांच्या मागे उभं राहाल तर तुम्हालाही ते फळ भोगावं लागेल। जे आम्ही त्यांच्या विरोधात उचलतोय पाऊल, ते तुमच्या विरोधात सुद्धा पाऊल उचलावं लागेल। कारण देशाबरोबर ही गद्दारी चालणार नाही। देशाची जी सार्वभौमत्वता आहे, एकात्मता आहे, ती खंडित होता कामा नये। आणि खंडित कोण करतो, जो ह्या देशातील रहिवासी नाही आहे, या देशातील नागरिक नाही आहे, मग तो येऊन उचापात्या करत राहतो। आता तुमच्या लक्षात आलंच असेल, नरेंद्र मोदीजीच्या विचाराने, नरेंद्र मोदीजीच्या निर्णयाने प्रभावित झालेलं आहे पूर्ण विश्व। आणि एक एक निर्णय घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली। मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की भारतात काय घडते, तर काय, युग परिवर्तन घडते। आणि आपण युग परिवर्तनाकडे चाललोय। सनातनला परत आपण काय करतोय, स्थापित करतोय। हीच ती नांदी आहे, हीच ती घोषणा आहे। कारण आपण सनातनला कधी स्थापित करू शकतो, ज्या वेळेला ते वास्तव आपण समोर मांडू आणि ते वास्तव स्वीकारायला, सनातनी वास्तव स्वीकारायला सर्व तयार होते। लक्षात आला का मित्रांनो। आणि त्यासाठी
हे जे काय घुसखोरी करून विदेशातील नागरिक आपल्या देशात घुसले आहेत आणि आपल्या देशातील संसाधनांवरती काय करतायत, कब्जा करून बसलेत, त्याचे फायदे उचलत आहेत. आता निर्णय तुमच्या हातात आहे. कोणाच्या सोबत चालायचं आणि कोणाला विरोध करायचा आणि कोणाचं समर्थन करायचं. आताच नेपाळमध्ये जे सत्ता परिवर्तन झालं ते सुद्धा ह्याचसाठी झालेलं आहे, ह्याच कारणासाठी झालेलं आहे. घुसखोरी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात त्याला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता डीप स्टेटने, पण तो सुद्धा हाणून पाडलेला आहे तेथील युवकांनी, तेथील जनतेने. आता परत एकदा त्या डीप स्टेटने ऐलान केलं होतं की आता जे नवनिर्वाचित पंतप्रधान आहेत त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युत करण्यासाठी कार्की यांना पदच्युत करण्यासाठी परत एकदा आवाहन केलं गेलं, परत एकदा आवाज उठवला गेला. आणि हे कोण आवाज उठवणारे कोण आहेत? हे डीप स्टेटचे मोहरे आहेत. आणि ह्या मोहऱ्यांना आता त्या नेपाळने समजून घेतलेलं आहे, उमजून घेतलेलं आहे, पारखलं आहे, निरखलं आहे. तसंच आता तुम्ही ह्या देशातील जे डीप स्टेटचे मोहरे आहेत त्या डीप स्टेटच्या मोहऱ्यांना ओळखा, निरखा, पारखा आणि निर्णय घ्या. मित्रांनो, लक्षात आलं का? अन्यथा हे घुसखोर आहेत, हे काय करणार? या लोकतंत्राची माती करणार. निर्णय तुमच्या हातात आहे. नरेंद्र मोदीजींनी अगदी खुलेआम सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक पद्धतीने त्यांनी घोषित केलं आहे की एका घुसखोरांना इथून हाकललं जाईल, त्यांची उचलबांगडी केली जाईल. आता तुमच्या आजूबाजूला शेजारी पाजारी जर कोण घुसखोर राहत असेल तर याची काय करा, जाणकारी द्या. हे तुम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून द्या, शासनाच्या लक्षात आणून द्या. तर ह्या घुसखोरांना एक एक करून हकललं जाईल आणि आपल्या देशातील जी एकात्मता आहे ती आपल्याला टिकवता येईल. वास्तवावर बोलू काय ते, हेच ते वास्तव आहे. आणि हे वास्तव ओळखणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे. वास्तवावर बोलू काय ते या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.